ताईंसाठी स्वतः डॉक्टर, कारण का आपण नेहमी म्हणतो जैसी संगत वैसी रंगत. नेहमी पेशंटच्या सानिध्यात राहतात, नेहमी लोकांच्या तक्रारी, नेहमी अशा माहोलमध्ये राहिल्यामुळं आजकाल डॉक्टरांच्या तब्येती बिघडायला लागले. आणि खूप महत्वाचं आहे त्यांनी स्वतःची केअर करणं, कारण ती का महत्वाची आहे, तर आपल्याला बरे करतायत हे लोक. तर त्यांचं आरोग्य चांगलं राहणं आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवणं, हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आपण जाणार आहोत आता, कारण काय आहे माहिती का, किती गोष्टींचा ताण येतो. एक तर आरोग्याचा ताण. जर नसेल ना आरोग्य, ती व्यक्ती ज्यादा चिडचिड करत असते. एवढं चिडचिड करत असते. आणि वेल्थ हा एक फॅक्टर असा आहे, आणि सीए लोकांचं काम खूपच डेंजरस आहे. का माहितीये का? आपण सगळे छोट्या-छोट्या गोष्टी विचारतो. मला गाडी घ्यायची आहे, काय करू? मला आता सोनं घ्यायचंय, काय करू? मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय. ह्या सगळ्या वस्तू घेत असताना पण आपण काय करू? ह्या गोष्टी त्यांनाच विचारत असतो. ज्याच्याकडे आहे त्याला तर जादा स्थान आहे, माहितीये का? ज्याच्याकडे नाही आहे त्याला उद्याची भ्रांत आहे, काय करायचंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणजे पैसा असणं, पैसा नियोजित करणं, त्याला मॅनेज करणं, त्याला दाखवणं का न दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा ताण सीए लोकांना असतोय. त्यामुळे आज आपल्या कॉलवर सीए आहेतच, चंद्रकांत चौगले सर. आपण जाणार आहोत त्यांच्याकडे, त्यांचा हेल्थचा एक्सपिरियन्स आणि त्याचबरोबर ॲज ए त्यांचं काय स्ट्रेस असतो, काय लाईफ असतं त्यांचं. सीए म्हटलं की लय भारी होतं. माझ्या वडिलांना मला स्वतःला सीए करायचं होतं, चंद्रकांत सर. काय, पण ते राहून गेलं. आमच्याकडे एक सीए होते आणि आमचे वडील त्यांच्यामुळं खूप प्रभावित होते. आणि त्यांना असं वाटायचं, की सीए व्हायला पाहिजे, सीए व्हायला पाहिजे. असं होतं. पण ते राहून गेलं. पण आता ह्या सगळ्या व्यवस्थापन करताना काय तारंबळ होते तुमची, ते जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल. कंटिन्यू. नमस्कार. आवाज येतोय? हां, एकदम भारी. मी चंद्रकांत चौगुले, चार्टर्ड अकाउंटंट आहे. मूळचा मी तारदाळचा रहिवासी आहे आणि आता मी इचलकरंजीत राहतो. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. लोकांचं आर्थिक व्यवस्थापनासाठी सल्ला देतो. लेखापरीक्षण करतो. हा माझा व्यवसाय आहे. इचलकरंजीमध्ये माझं ऑफिस आहे. मी शतायुषी फॅमिलीमध्ये जॉईन व्हायचं कारण म्हणजे मी तसा आरोग्याविषयी पहिल्यापासूनच दक्ष असतो. पण ती दक्षता घेत असताना देखील माझा वेट लॉस होत नव्हता. कितीही मी कमी खाण्याचा, कॅलरी मेंटेन करण्याचा प्रयत्न करणार, एक्सरसाइज करणार, 2 वेळाच खात होतो, पण तरीही माझा वेट लॉस होत नव्हता. आणि मला माझे मित्र शंकर उडपींच्यामुळं मी या शतायुषी फॅमिलीमध्ये शेटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आलो. आणि त्यानंतर मग सुजाता गाठ मॅडम, डॉक्टर प्रसाद पाटील सर, मिलिंद पाटील सर या सर्वांची मार्गदर्शन मिळालं आणि मला जे काय अपेक्षित वेट लॉस पाहिजे होता, तो झाला. आणि पूर्वीची माझी एनर्जी काय आहे, आम्हाला लोकांचे आर्थिक टेन्शन आमच्या डोक्यावर व्यावसायिक सोडतात आणि ते निवांत राहतात. त्यामुळं त्या आर्थिक ताणामुळं किंवा कामाच्या ताणामुळं आम्हाला थोडंसं स्वास्थ्याकडं लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आणि ती एनर्जी संध्याकाळपर्यंत टिकत नव्हती. पण इथं शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर माझा दिवस 4:30ला सुरू होतो आणि तो रात्री 10ला संपला, तरी ती सकाळची एनर्जी तशीच राहते. आणि सकाळी आम्ही रात्री म्हणूनच 10 वाजता देखील गुड मॉर्निंग कोणीही भेटलं तर आपण म्हणत असतो. तर आज एक विशेष दिवस असे आहेत, की आपल्या देशाचे 3 मुख्य आधारस्तंभ जे शेतकरी, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आता मी तुमच्यासमोर अशा 3 थोर घटकाबद्दल बोलणार आहे, जे आपल्या समाजाचे आणि देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. हा एक अत्यंत सुंदर योगायोग आहे, की आपण शेतकरी दिन, डॉक्टर दिन आणि चार्टर्ड अकाउंटंट सीए दिन साजरा करून आपल्या देशाला अन्न देणाऱ्या, आरोग्य देणाऱ्या आणि आर्थिक शिस्त लावणाऱ्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. वरवर पाहता या तिन्ही क्षेत्रे वेगळी वाटू शकतात, पण बारकाईने पाहिले तर समजेल की या तिघांचे ध्येय एकच आहे: आपल्या राष्ट्राचे रक्षण करणे आणि त्याला समृद्ध बनवणे. शेतकरी देशाचा अन्नदाता आहे. सगळ्यात आधी आपण आपल्या मातीकडे पाहिले
तर जय जवान जय किसान हा नारा आपल्या देशाच्या आत्म्यात वसलेला आहे. शेतकरी हा मातीतून सोनं पिकवणारा जादूगार आहे. कडक ऊन असो, थंडी असो की मुसळधार पाऊस, तो शेतात घाम गाळतो. म्हणूनच आज आपल्या ताटात सुखाचा घास येतो. जर देशाचा शेतकरी समृद्ध झाला, तरच देश खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आपल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताचे फोड आणि त्यांच्या कपाळावरील घामाचे थेंब हे आपल्या देशाच्या अस्तित्वाचे कारण आहेत. ते फक्त पीक पिकवत नाहीत, तर या देशाचे प्राण जपतात. असं असलं असे असल्यामुळे आपण शेतकऱ्याला बळीराजा म्हणतो. पण आजकाल तो राजा नाही, तर बळीच चाललाय असं वाटतंय. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि याचं कारण म्हणजे तो कर्जबाजारी झालेला आहे. किती वेळा जरी कर्जमाफी केली, तर शेतकरी त्यातनं वर येईल असं वाटत नाही. कारण आपला दृष्टिकोन शेतीमालाकडे बघण्याचा किंवा शेतकऱ्याकडे बघण्याचा जो आहे, तो आपण बदलला पाहिजे आणि तरच आपल्याला शेतकरी मोठा होईल आणि आपला देशही मोठा होईल. आपल्या जीवनामध्ये डॉक्टर हे जीवनाचे रक्षक आहेत. शेतकरी अन्नाच्या रूपाने आपल्याला जेवण देतो, तर डॉक्टर त्या जीवनाचे रक्षण करतात. हे डॉक्टरांना आपण देवाचे रूप मानतो आणि ते अगदी खरे आहे. जेव्हा माणूस आजाराने खचून जातो, तेव्हा त्याला पुन्हा उभे करण्याचे काम डॉक्टर करतात. स्वतःच्या सुखाचा, कुटुंबाचा आणि वेळेचा त्याग करून रुग्णांचे प्राण वाचवणे हे केवळ एक काम नसून ते एक मानवी सेवा आहे. पांढऱ्या कोटातील हे आपले खरे हिरो आहेत. आणि आता तिसरा भाग म्हणजे आज चार्टर्ड अकाउंटंट डे आहे. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळं मला त्याचा खूप अभिमान आहे. चार्टर्ड अकाउंटंट आर्थिक आरोग्याचे राखणदार आहेत. ज्याप्रमाणे शरीराला रक्ताची गरज असते, त्याचप्रमाणे देशाला चालण्यासाठी पैशाची आणि मजबूत अर्थव्यवस्थेची गरज असते. आज 1 जुलै म्हणजेच राष्ट्रीय सनदी लेखापाल दिन. या मंगल दिनी मी सर्वप्रथम देशातील सर्व चार्टर्ड अकाउंटंट्स, सीए आणि सीएचा अभ्यास करणाऱ्या सर्व भावी तरुणांना मी मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपल्या शरीरात जसे रक्ताभिसरण महत्त्वाचे असते, तसेच कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये तिथली आर्थिक व्यवस्था आणि पारदर्शकता महत्त्वाची असते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा म्हटले होते, की एक सीए ची सही ही देशाच्या पंतप्रधानांच्या सहीपेक्षाही जास्त महत्त्वाची आणि ताकदवान असते. कारण त्यावर देशाची आर्थिक स्थिती आणि विश्वास अवलंबून असतो. या एका वाक्यावरूनच आपल्याला या व्यवसायाची ताकद आणि जबाबदारी समजते. स्वातंत्र्यानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यासाठी 1 जुलै 1949 रोजी एका संसदेच्या कायद्याद्वारे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारताला आर्थिक शिस्त लावणे आणि उद्योगांना योग्य दिशा दाखवणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. या देशाच्या अर्थव्यवस्थेत सीएची भूमिका अत्यंत मोलाची आहे. कर नियोजन, ऑडिटिंग आणि वित्त सल्ले देऊन सीए कंपन्यांना आणि सरकारला मजबूत बनवतात. पारदर्शकतेचे रक्षक, देशात भ्रष्टाचार रोखणे आणि काळा पैसा बाहेर काढण्यात सीएची भूमिका महत्त्वाची असते. नवीन स्टार्टअप्स उभे करणे असो किंवा मोठ्या कंपन्यांचे आर्थिक व्यवस्थापन, सीए नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. सीए बनण्याचा प्रवास मुळीच सोपा नसतो. रात्रंदिवस केलेली मेहनत, प्रचंड संयम आणि आर्टिकलशिपच्या कठीण अनुभवातून तावून सुलाखून निघालेला प्रत्येक तरुण जेव्हा आपल्या नावापुढे सीए ही 2 अक्षरे लावतो, तेव्हा तो फक्त पदवी मिळवत नाही, तर समाजाचा एक मोठा विश्वास संपादन करतो. शेवटी मी एवढंच म्हणेन, की चार्टर्ड अकाउंटंट्स हे केवळ पुस्तकी हिशोब ठेवणारे मुनीम नाहीत, तर ते देशाच्या आर्थिक विकासाचे खरे शिल्पकार आहेत. एक चार्टर्ड अकाउंटंट म्हणून मी आपल्याला आर्थिक व्यवस्थापन आपल्या जीवनामध्ये कसं असावं, हे आपल्याला इथं थोडक्यात सांगत आहे. आपण काम करत असतो, त्यातनं आपलं फक्त पोट भरत असतं. आपला प्रपंच चालत असतो. पण आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या सर्व परिवाराचा आर्थिक विकास करायचा असेल, तर आपल्याला पैशाला काम लावलं पाहिजे. आपण काम करतो त्यातनं आपलं कुटुंब चालतं, पण आपल्याला जर जादा पैसे मिळवायचे असतील, तर आपण जोपर्यंत पैशाला काम लावत नाही, तोपर्यंत आपल्याला पैसा मिळत नाही. आता पैशाला काम लावायचं म्हणलं तर आपल्याला तो पैसा पाहिजे ना पहिला. तर तो पैसा कसा निर्माण करायचा? तर आपल्या बचतीतून निर्माण करायला पाहिजे. बचत ही थोडी-थोडी आपण करत जायला पाहिजे. आपलं जे उत्पन्न आहे, त्यामध्ये माझं तर असं मत आहे, की त्यामध्ये 20% गुंतवणूक ही आपल्याला
बचतीसाठी म्हणजे भविष्यातील काही गुंतवणूक करण्यासाठी आपण बाजूला काढली पाहिजे. 20% जो हिस्सा आहे त्यातला, तो घरच्या दैनंदिन जो खर्च आहे, त्यासाठी 20% शैक्षणिक व कुटुंबातील विकासासाठी वापरला पाहिजे. 20% आपल्या सुरक्षिततेसाठी वापरला पाहिजे. आपलं आरोग्य टिकवण्यासाठी किंवा इव्हन काही आरोग्याचे विमा वगैरे आहेत. आपला जीवन विमा आहे, अशासाठी वापरला पाहिजे आणि 20% खर्च हा आपल्यासाठी एंटरटेनमेंट, प्रवासासाठी, आनंद मिळवण्यासाठी घालवला पाहिजे. तरच आपल्याला जो काही पैसा मिळतो, उत्पन्न आपण मिळवतो, त्याचा चांगल्या प्रकारे आनंद घेता येईल. तर आपल्याला बचत कशी करायची? एखादी व्यक्ती सर्वात मोठी होते. ती कशी बनते? तर ती पैशाला काम लावून बनते. आपण काम करण्यासाठी आपल्याला मर्यादा आहेत. मग ती बुद्धीची असेल, शारीरिक असेल किंवा वेळेची असेल. पण आपण जर पैशाला काम लावायला लागलो, तर ते अनलिमिटेड आहे. त्याला स्काय इज द लिमिट असं म्हणूया आपण. पण तो पैसा आपल्याकडे आला पाहिजे ना. तो कसा निर्माण करायचा? थोडा-थोडा आपण बचतीतनं कसा निर्माण करायचा? तर आपल्याला समजा एकदम मोठी एखादी शेती घेता येत नाही, उद्योग उभा करता येत नाही. तर ह्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे, की आपल्या उत्पन्नातनं थोडी-थोडी आर-डी स्वरूपात महिन्याला बचत केली पाहिजे. 1 वर्षानंतर ती जी आर-डीची रक्कम असेल, रिकरिंग ठेव त्याला आवर्ती ठेव म्हणतात. तर ती रक्कम काढून आपण सोन्यामध्ये वगैरे गुंतवू शकतो आणि 5 वर्षानंतर तेच सोनं विकून एखादा प्लॉट घेऊ शकतो आणि प्लॉट घेतले जे काय आहेत, ते अनेक प्लॉट एकत्र आल्यानंतर 10 वर्षानंतर एखादा मोठा उद्योग किंवा शेती घेऊन शेती करू शकतो. अशा पद्धतीने आपण थेंबे-थेंबे तळे साचे असं करत जायला पाहिजे. मी माझ्याकडे काही मुलं मार्गदर्शनासाठी येतात, की आम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर कुठल्या साईडला जाऊ? तर मी त्यांना सांगतो, की कुठल्याही साईडला जावा, कुठलंही क्षेत्र निवडा, पण त्यामध्ये तुम्हाला त्याग करावा लागेल. आणि त्यागाचं फळ असं असतं बघा. आता उदाहरण देत असताना मी सांगत असतो, की समजा एखादी व्यक्ती शेंगदाणे खात चाललेली आहे आणि त्यातली 2 व्यक्तींना शेंगदाणे दिले त्याने. एक-एकच शेंगदाणा दिला. पण एकानं ते खाऊन टाकला आणि दुसऱ्यानं तो शेंगदाणा नेऊन आपल्या घरामध्ये एका कुंडीमध्ये लावला. आता मला सांगा, एक 4, 5, 6 महिन्यानंतर एक शेंगदाण्याचे किती शेंगदाणे होतील? 50 तरी होतील की नाही? मग त्या 50 शेंगदाण्यातले त्यांनी 40 खायला वापरायचे आणि 10 परत पेरायचे. आता 10 चे ते 500 होणार. 10 ते 500 होणार. 500 चे 400 खाऊ शकतो आणि 100 परत पेरू शकतो. म्हणजे 10% आपली त्यातली गुंतवणूक करू शकतो. आता बघा एक शेंगदाणा 6 महिने खाण्याचा केला आणि त्याला 40, 400, 4,000, 40,000, 4,00,000 या पटीमध्ये त्याला ते मिळत गेलं. म्हणजे आपण बचत करण्याचे जे काही महत्त्व आहे, त्यातनं आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपण पैशाला पैसा कमवत गेलो, तर आणखीन तो वाढत जातो. आपण काम करून जास्तीत जास्त आपलं कुटुंब चालवू शकतो. अशा पद्धतीनं आपलं आर्थिक नियोजन असलं सामान्य लोकांचं देखील असलं पाहिजे. मोठ्या लोकांचं तर ऑटोमॅटिक होत असतं आणि असेच ते मोठे होत असतात. उगाच मोठे होत नाहीत. आपण अदानी, अंबानी वगैरे म्हणतो, टाटा, बिर्ला असं म्हणतो. पण ते असेच एकाच रात्रीतनं काय एका दिवसातनं झालेले नाहीयेत. तर ते सुरुवातीला अशी बचत करूनच ते मोठे-मोठे होत गेलेले आहेत. आणि मग आपलं एकदा आर्थिक घडी बसली, की त्यातनं आपल्याला लोकं मिळतात, पार्टनर मिळतात, भागीदार मिळतात, कंपन्या स्थापन होतात आणि समाजातून, देशातून भांडवल गोळा होतं आणि आणखी मोठं होता येतंय. अशा पद्धतीने मी थोडक्यात आपल्याला अ, ह्या आर्थिक आपलं नियोजन कसं असावं हे सांगतो. आर्थिक तणावामुळंच माणसाचं आरोग्य बिघडतं. मग जर आपण आर्थिक व्यवस्थापन चांगलं केलं, तर तो तणाव येणार नाही आणि आरोग्य बिघडणार नाही. सगळ्याचं मूळ कारण आता तणावाचं जर जास्त काय असेल, तर ते आर्थिक तणाव आहे. कारण आपण कितीही व्यवस्थापन चांगलं केलं, तरी जागतिक लेव्हलची परिस्थिती असेल, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा सरकारची धोरणं असतील, हे आपल्या हातात नसतात. आणि याच्यासाठी आपण दक्षतेनं, सतर्कतेनं वागलो तर आपलं आर्थिक नियोजन चांगलं ठेवता येईल आणि आर्थिक नियोजन चांगलं ठेवलं, तर आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि सगळं आपल्याला आनंदही मिळेल. या शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे मला कळालं. आणि मी आतापर्यंत आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं, याचे मी धडे आणि सल्ला देत आलेलो आहे. मला याचा एक आनंद आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट असल्याचा. कारण याच्यामध्ये आमच्याकडे जे लोकं येतात, ते उत्पन्न मिळवणारे येतात. इन्कम टॅक्स भरणारे येतात आणि ते आनंदी असतात. त्यामुळे मला आनंद मिळतो.
उदाहरणार्थ डॉक्टरांच्याकडे मी त्यांचा व्यवसाय चुकीचा किंवा वाईट आहे असं म्हणत नाही. ते तर देव आहेत. पण तरी देखील डॉक्टरांच्याकडे किंवा वकिलांच्याकडे जात असताना आनंदी जातो का माणूस? पैसे खर्च करत असताना आनंदाने करतो का? तर मला याचा सार्थ अभिमान आहे, की मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. या तिन्ही भूमिकेतून भूमिका अनुभवण्याची संधी मला या जीवनामध्ये मिळाली. मी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्माला आलो आणि मी 10वी पर्यंत शेती करत, शेतातली सगळी कामं करून मी 10वी केली. त्यानंतर मी कॉलेजचं जीवन केलं. व्यवसाय करत गेलो पॉवर लूमचा आणि त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स केला आणि चार्टर्ड अकाउंटंट झालो. आता शतायुषी फॅमिलीमध्ये आल्यानंतर मी आरोग्याचे धडे शिकत आहे आणि दुसऱ्यांनाही त्याचं मार्गदर्शन करत आहे. तर या तिन्ही भूमिकेचा अनुभव घेण्याची संधी मला या या जीवनामध्ये मिळाली. त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे. आपल्या भारताला जर आपण एक मोठे झाड मानले, तर शेतकरी या झाडाच्या मुळांना आणि पाणी पाणी आणि खत देतो. डॉक्टर या झाडाला आजारापासून वाचवून निरोगी ठेवतात. चार्टर्ड अकाउंटंट्स या झाडाच्या फांद्या अधिक मजबूत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात. या तिघांपैकी एकाशिवाय आपला देश अपूर्ण आहे. म्हणूनच आजच्या या पवित्र दिवशी आपण मातीशी जोडलेल्या शेतकऱ्याला, रुग्णांना बरे करणाऱ्या डॉक्टरला आणि देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या माझ्या सारख्या सीएला मनापासून सॅल्यूट करूया. मला सार्थ अभिमान आहे. मी आज या ठिकाणी आपल्यासमोर माझा अनुभव आणि माझे जे मनोगत आहे ते व्यक्त केले आणि ती संधी मला या शतायुषी फॅमिलीमुळे मिळालेली आहे. परत एकदा तुम्हा सर्वांना शेतकरी दिन, डॉक्टर दिन आणि चार्टर्ड अकाउंटंट्स दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण चंद्रकांत सरांसाठी. कारण का माहितीये का, मनी व्यवस्थापन हे सगळ्यात मोठं व्यवस्थापन आहे. कारण हे जर व्यवस्थापन नाही झालं तर सर जसं बोलले ना, हेल्थ बिघडतंय. आज ना माझा इन्कम किती आहे आणि मी काय